पहिला बॉल अव्वांतर फेकलाय त्या ठिकाणी चिरागने. अव्वांतर धावेसोबत टीम निंबावलीचा अकाउंट ओपन झालाय. तर पुन्हा एकदा चिराग षटकातील पुढचा बॉल. बलेचा बॉल पडल्यानंतर अनपेक्षित उचली घेतली बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चिराग एका बाजूला तर एका बाजूला राजा गुलबी. अर्थातच हे बॅटल भरपूर चांगलं रंगेल. दोन्ही टीम्स मजबूत आहेत. षटकातील पुढचा बॉल चिराग माली पुन्हा एकदा बोलतोय. या बलेचा बॉल जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाहीयेत. यस चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. चिराग ज्या प्रकारे हे चेंडू हाताळतोय. पुन्हा एकदा चेंडूला उचली दिली होती. राजा गुलबी विथ नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. षटकातील पुढचा बॉल चिराग माली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर राजा गुलबीला आपण पाहतोय. 2 चेंडू निर्धाव केलाय. मात्र या वेळेचा बॉल उडवलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येतात जेल खाली आणि जेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद राजा गुलबी. अतिशय सुरेख गोलंदाजीचा प्रदर्शन आपण पाहतोय. चिराग माली ज्या प्रकारे षटक फेकतोय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती कुमार येतोय. राजा गुलबीची प्राइज विकेट त्या ठिकाणी टीम राणाला मिळते. एक महत्वाचा खेळाडू टीम निंबावलीच्या दृष्टिकोनातून. मात्र बाद झालाय. कोणत्या प्रकारचे योगदान त्याला देता आलं नाहीये. नवीन फलंदाज कुमार. बलेचा बॉल समोरच्या दिशेने. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर होते आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. कुमारच्या बॅट मधून हा चौकार आलाय. सरळ बॅटने हा फटका खेळून काढला होता. स्टेट ड्राईव्ह आपण पाहिला. लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून चेंडू सरळ 2 क्षेत्ररक्षकांना भेदून सीमारेषा पार झाला होता. चौकार आलाय कुमारच्या बॅट मधून. स्वतःचा अकाउंट ओपन केलंय त्या ठिकाणी कुमारने. तर संघाची धावसंख्या 5 वर पोहोचली आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. चिराग माली हे षटक फेकतोय. षटकातील पुढचा बॉल. या बले चेंडूला पुढे ठेवला होता. बॅट आणि बॉल मध्ये हवा तसं संपर्क नाहीये. मात्र एकदा कंप्लीट झाली आहे. सुरुवात खूप चांगली झाली आहे या ठिकाणी. चिराग मालीच्या माध्यमातून ज्या प्रकारे षटक फेकलं जात आहे. त्यानंतर बंद्रा मारुती कल्लेर विपक्ष एकविरा खारबाव या 2 टीम मध्ये पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स आपण सज्ज राहा. बलेस हलक्या हाताने खेळून काढले. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतायत. 2 धावा कंप्लीट होत आहेत त्या ठिकाणी. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण झाली आहे. 3 धावा मिळाल्या त्या ठिकाणी टीम निंबावलीला. यास पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर मात्र आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. बंद्रा मारुती कल्लेर विपक्ष एकविरा खारबाव. तर या प्रकारे नक्कीच टायमिंग सेट केला गेलाय. मात्र पहिल्या 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक कंप्लीट देखील झालंय. चिराग मालीच्या माध्यमातून हे षटक फेकलं गेलं. एक प्राइज विकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. राजा गुलबी त्या ठिकाणी बाद झाला. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात चिराग मालीने.
अतिशय दमदार षटक आपल्याला पाहायला मिळाला. तर आता मात्र पॉवर प्लेचं बंधन संपलं. अर्थातच क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं पाहायला मिळेल. फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाज गीतेश आलाय. तर या षटकापासून टीम निंबवलेला आपला घेर चेंज करावा लागेल. मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मोठे फटके प्रारंभ करावा लागेल या ओव्हर्स पासून. गीतेश षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर नितीन आपण पाहतोय. बलेचा बॉल स्क्वेअर लेग मधून डीपला जातो. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली. यस, रनआउटची विकेट आवश्यकता होती का हा प्रश्न जरूर कुमारला विचारला जाईल. अजून एक गडी बाद. फलंदाज कुमार बॅक टू द डगआउट. अजून एक मोठी विकेट. शुभम या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर पाहूया दिनेश कशा प्रकारे फलंदाजी करेल. निंबवली टीमचा विचार केला तर टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतायत. अगदी नाजूक स्थिती पाहायला मिळते. मात्र या ठिकाणावरनं कमबॅक करावा लागेल टीम निंबवलीला. आणि कमबॅक करत असताना मोठे फटके देखील टोकावे लागतील. गीतेश षटकातील पुढचा बॉल. बलेचा बॉल पॉइंट रिजन मधून ट्रॅव्हल झालाय. खाली क्षेत्र निवडलंय त्या ठिकाणी आणि खाली क्षेत्रातून चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. एक चांगला फटका त्या ठिकाणी परावर्तित केला. दिनेशने आपल्या बॅट मधून ठोकलाय. पहिला चौकार. षटकातील पुढचा बॉल. या बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. दिशा तपासावी लागेल. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. धावफलक अवांतरने पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 3 गडी बाद. 15 धावा. नाजूक स्थिती जरूर आहे. मात्र टीम निंबवलीकडे देखील भरपूर चांगले फलंदाज आहे. येणाऱ्या फलंदाजांमध्ये देखील मोठी मोठी नावं जरूर आहेत. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. निघून जाईल पहिल्या टप्प्यावर. सीमा रेषा पार. मिळतील 4 धावा. आज दुसरा चौकार.
यस आता मात्र दिनेश आपल्या संघाला आवरतोय. दुसरा चौकार आलाय त्याच्या बॅट मधून. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. गिअर चेंज करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलचा बॉल मिस टाइम आहे. स्वतः गोलंदाज देखील प्रयत्न करत होता मात्र कॉलिंग चुकीची, तालमेल चुकीचा परिणाम स्वरूप कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी आणि एक धाव देखील पूर्ण झाली आहे. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यामधील तालमेल चुकीचं पाहायला मिळालं. जरूर अजून एक फलंदाज बाद करण्याची संधी त्या ठिकाणी होती मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस त्रिफला उडवलाय. यस यू मिस डेफिनेटली इट. फलंदाज बाद. अतिशय दमदार चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ यष्टांचा वेध घेणारा चेंडू त्रिफला उडवला होता त्या ठिकाणी. नवीन फलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर पाहूया रोहन कशा प्रकारचे योगदान देईल आपल्या टीमला. चार गडी बाद 20 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय मात्र आता तिसरा षटक. गोलंदाज करण येतोय. पाहूया करण कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिल्या षटकामध्ये तर अप्रतिम गोलंदाजी झाली होती. दुसरा षटक देखील चांगलं पाहायला मिळालं आणि आता मात्र षटक क्रमांक 3. 2 षटकामध्ये आल्यात. नयनसी 11 निंबवली टीमला 20 धावा मात्र अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 करण गोलंदाजी मार्कवर षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर आपण दिनेशला पाहतोय. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 चौकार आल्यात. या बॉलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने डीपला जातो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. फक्त एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही. टॉस जिंकला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारलं हे मात्र आतापर्यंत दाखवून दिलंय विलास स्मृती राणाल टीमने. चांगलं प्रदर्शन आतापर्यंत राणाल टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. या बॉलेस देखील मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक झेलखाली येत आहेत मात्र कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. ओव्हर थ्रो झालाय यास मात्र 2च धावा. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत मात्र क्षेत्ररक्षकांची साथ असणं देखील खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्या. रोहन स्वतःचा अकाउंट ओपन करतो या 2 धावांच्या मदतीने. षटकातील पुढचा बॉल करण, या बॉलेज बिग हिट मोठ्या फटक्यासाठी प्रयास झाला होता मात्र बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाहीये. याचा निर्धाव चेंडू गेला असता मात्र त्या ठिकाणी यष्टीरक्षकाची चुकी पाहायला मिळाली आणि त्या चुकीचं रूपांतर एका धाव्यामध्ये झालंय. 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे टीम निंबावलीसाठी. सरपंच उपसरपंच चषकाचा हा दुसरा दिवस आपण एन्जॉय करतोय. या बॉलेचा बॉल उंच उंच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चिराग माली झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. दिनेश बॅक टू द डगआउट. तर दिनेश 2 चौकार ठोकले होते मात्र त्यानंतर बाद झालाय. चला नवीन फलंदाज आपण तोरा करा. नवीन फलंदाजाने त्वरितच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं.  आहे 2 धावा. 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 2 धा
नवीन फलंदाज विक्रांत येतोय मंचाबाई. पाहूया विक्रांत कशा प्रकारे फलंदाजी करेल. 24 धाबा धावफलकावर आहेत. करण देखील चांगले षटक आतापर्यंत फेकतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील कोणत्या प्रकारे मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. तर आता मात्र विक्रांत पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल या वलेस बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अतिशय सुरेख भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज करण ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय अचूक टप्पा अचूक लाईन आणि लेंथ आतापर्यंत मेंटेन केले करणने आणि आवश्यकता देखील होती. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू तोच टप्पा आणि रिझल्ट देखील सेम आहे. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक हा दुसरा निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 24 धावा झाल्या आहेत. या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च झाल्या. एक महत्वाची विकेट देखील काढली गोलंदाज करणने. तर आता मात्र शेवटचं अंतिम षटक आहे. पाहूया कोणता गोलंदाज येतोय. फक्त आणि फक्त 24 धावा बनल्यात पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये. शेवटच्या षटकामध्ये मात्र गिअर चेंज करावा लागेल टीम नयनसी 11 निंबवलीला. आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. शेवटच्या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा ठोकाव्या लागतील. मात्र गोलंदाज शेवटचं अंतिम षटक घेऊन लक्षित येतोय. पाहूया लक्षित कशा प्रकारे गोलंदाजी करेल. टीमच्या कॅप्टनने मात्र शेवटच्या षटकाची धुरा लक्षितवर दिली आहे. लक्षित लक्षपूर्वक गोलंदाजी करेल का पाहूया. शेवटचं अंतिम षटक आहे. अनामारीचं षटक. समोर रोहन. षटकातील पहिला बॉल बलेचा बॉल निघून गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात. बंद्रा मारुती काल्लेर टीमचे कॅप्टन त्याचबरोबर एकविरा खारबाव टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या. चला फक्त आणि फक्त 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर मात्र आम्ही टॉस या ठिकाणी उडवणार आहोत. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. षटकातील पुढचा बॉल या बलेस देखील पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाची सुरुवात 2 चेंडू टाकून झाल्यात आणि दोन्ही चेंडू जे आहेत ते निर्धाव. मागच्या ओव्हर मध्ये शेवटचे 2 चेंडू निर्धाव आपण पाहिले होते. तर या ओव्हर मध्ये पहिले 2 चेंडू जे आहेत ते निर्धाव गेलेत. 24 धावा धावफलकावर स्थिर आहे. लक्षित पुन्हा एकदा. आता मात्र चेंडू शरीराचा वेध घेणारा आपण पाहिला. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. यस बॅटची कडा लागली आणि त्यानंतर चेंडू पायावर आदळला होता. मात्र एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. उर्वरित फक्त आणि फक्त 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला टॉस साठी या. बंद्रा मारुती काल्लेर टीमचे कॅप्टन त्याचबरोबर एकविरा खारबाव टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. या बलेचा बॉल उडवलाय जरूर. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. मात्र पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. वारंवार कॅचेस ड्रॉप होताना आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. मात्र गोलंदाजांची प्रशंसा करावी लागेल. षटक क्रमांक 2 मध्ये 2 चौकार आले होते आणि त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याची मुभा दिली नाहीये. षटकातील पुढचा बॉल स्लोवरचा वापर वेग परिवर्तन केलं होतं. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र रनआउटची विकेट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल.
प्रकारे 4 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकामध्ये बनल्यात 32 धाबा. 33 धाबांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय टीम निंबवलीने. विलास मूर्ती राणाल टीम समोर. मात्र त्या दरम्यान आपण टॉस कडे बोलूया. चला बंद्रा मारुती काल्लेर टीमची कॅप्टन, त्याचबरोबर एकविरा खारबाव टीमची कॅप्टन. आपण टॉस साठी या. आपण कुणाल पाटील कमिटी मेंबर यांच्या शुभ हस्ते हा टॉस त्या ठिकाणी उडवणार आहोत. महेंद्र पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. कुणाल पाटील यांचे अगदी जवळचे मित्र आहेत. कालवार गावचे सुपुत्र प्रणय पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तर मित्र, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अपाट मेहनत, अपाट कष्ट, अर्थातच आमचे परम मित्र कुणाल पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस या ठिकाणी उडवणार आहोत. टॉस या ठिकाणी उडवला जातोय. प्रथम आपण नाण्याच्या दोन बाजू पाहूया. एका बाजूला तात्याशेठ पाटील तर दुसऱ्या बाजूला सरपंच उपसरपंच चषक. टॉस या ठिकाणी उडवला जातोय. तात्याशेठ असं म्हणणं आहे आणि ते चालय. तर कुणाल पाटील आपण व्यासपीठावर घ्या. टॉस जिंकलाय टीम कॅप्टनने. टॉस काय करणार? फलंदाजी. हॅलो. सुजन पाटील यांचे परम मित्र खारबाव गावचे सुपुत्र परेश शेट्टी यांचे ते आगमन झाल्याने त्यांना विनंती असेल की आपण व्यापीठ जोड्या. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच आपण एकविरा खारबाव संघाला इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. भद्रावती कालेर विपक्ष एकविरा स्पोर्ट्स खारबाव. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी वॉली ओपन सुरू असलेल्या सामन्याकडे विलास मूर्ती राहणार विरुद्ध 911 निंबवली या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना 911 निंबवली संघाने आपल्या धावफलकावर धावा झळकलेल्या त्या निर्धारित 4 षटकामध्ये 32 आणि 33 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विलासमूर्ती राहणार या संघासमोर. सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. श्री कालिका माता वडघर आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. खासदार सांसद क्रीडा महोत्सव 2024च्या अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते. दरम्यान कुणाल पाटील यांचे परम मित्र प्रणय पाटील यांचं ते आगमन झालं आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. सलवजोडी मैदानामध्ये गितीश आणि करण तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राजा गुळवे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. इथे मात्र हलक्या हाताने केवळ चेंडूला पॉइंट रिझर्व मध्ये ढकललेलं आहे. एकेरी धावेसाठी 1 वाजून 35 मिनिटांनी बरोबर पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे.
आव्हान आपण पाहतोय 35 धावांचा 35 लक्षाचा पाठलाग 33 धावांचा आणि 33 लक्षाचा पाठलाग विलासमूर्ती राहणार संघ करतोय. डॉक्टर देशप्रेमी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत ज्यांच्या माध्यमातून मॅच सीरीजसाठी कूलर स्पॉन्सर केलेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नक्कीच आयोजन कमिटी मेंबर सुद्धा आहेत, ऍक्टिव्ह सदस्य आहेत. दरम्यान शागर प्रमुख वडकर श्रीनाथ मारुती पाटील साहेबांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण विनंती असेल की आपण व्यापीठ आहे इथे मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सफर. सुरेख फटका आपण बघतो फलंदाज गीतेश माळीच्या बॅट मधून. पहिला फलंदाज 9व्या धावसंख्येवर बहादूर फलंमध्ये परतलेला नवीन फलंदाज दीपेश आता मात्र खेळपट्टीवर होतोय. आपण सामना पाहतोय 9-11 निंबवली विपक्ष विलासमूर्ती राहणार या दोन मातबर संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे राजा गुलवे पहिले षटकात आलतोय फ्रंटलाईन गोलंदाज निंबवली या संघाकडून. इथे मात्र पॉइंट रिझर्व मध्ये झेलची संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही. खरं तर हा पण टफ चान्स होती. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एकीने षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विलासमूर्ती राहणार संघाची धावसंख्या 33 लक्षाचा पाठला करताना 1-10. डॉक्टर देशप्रेमी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, जे आयोजन कमिटीचे ऍक्टिव्ह सदस्य सुद्धा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट थंड थंड कूल होण्यासाठी नक्कीच कूलर आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहे. त्यांचा विशेष धन्यवाद. VPL स्पर्धेमध्ये वडगर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्यांचं नेहमीच चांगलं योगदानही आपल्याला पाहायला मिळते. आणि मित्रांनो याच मैदानावर क्रिकेट का जादू सर्चर के बोलेगा अख्खा वडगर खेळेगा 27 जानेवारी ते 28 जानेवारी पाहायला विसरू नका. वडघर प्रीमियर लीग. यावर्षी मात्र डॉक्टर देशप्रेमी परदेश दौऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतात. सीझन क्रिकेटमध्ये त्यांनी रुची दाखवलेली आहे. नक्कीच सिरीज समित आता बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर साठी त्यांनी नक्कीच कूलर स्पॉन्सर केलेले आहेत. म्हणजे सर्वांनाच थंडा थंडा कुल होण्यासाठी त्यांनी नक्कीच ही ऑफर दिलेली आहे. इथे मात्र कट केलेला चेंडू सुरेख फटका स्क्वेअर कटचा आणि चेंडू निघून जाईल पॉइंट रिझन मधून सीमा पार चौकार. show
I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough. धावसंख्या 4 ने वाढते. धावपलीकडे 14 धावा. 33 या लक्ष्याचा पाठलाग करताना विलासमध्ये राहणार संघ आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नितीन दुसरं षटक हाताळतोय. तर पुन्हा एकदा सामोरं झाले फलंदाज दीपेश, ज्यांनी मागील चेंडूवर क्रिकेट फटक्याने चौकार वसूल केला होता पॉइंट रिझर्व मधून. इथे मात्र केवळ चेंडूला पुश केलेलं आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या एका धावने वाढवून होती. धावपलीकडे 15 धावा. आता माझं समीकरण 16 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 16 चेंडू मध्ये इथून 18 धावांची आवश्यकता आहे. रेहन इंद्राबाजीचे प्रोप्रायटर भाऊ पाटील साहेबांचं ते आगमन झाल्याने त्यांना विनंती असेल की आपण व्यापीठ आहे जोड्या आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 15 आपण पाहतोय. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 15 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. दुसरा आद्रा बसतोय विलासमुद्रे राहणार संघाला. तर शाखा प्रमुख वडगर श्रीनाथ मारुती पाटील साहेब आणि रेहान इंडोबाचे प्रोप्रायटर भाऊ पाटील साहेबांना दोघांनी पुन्हा एकदा विनंती असेल की आपण प्रेक्षकांमध्ये आहेत. मात्र आपली जागा प्रेक्षकांमध्ये नाही तर आमच्या व्यापीठ आयोजकावर आहे. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून. नवीन फलंदाज बिग बडाप रानाल चिराग माली खेळपट्टीवर येतोय. 2 फलंदाज सलामीचे बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज करण, त्यानंतर फलंदाज गीतेश बाद होऊन पॅलमध्ये परतलेले आहेत. दीपेश आणि चिराग ही जोडी मैदानामध्ये. नितीन सामना करेल फलंदाज चिराग माली. इथे मात्र चेंडूला फोर्स केलेला आहे आणि चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. बिग बॅटच्या बॅट मधून हा बिग 6. आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 11 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेमध्ये आपण आकर्षक सन्मान चिन्ह पाहतोय. ती सर्व सन्मान चिन्ह आम्हाला तुषार गौतम पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले गेले आहेत. अध्यक्ष माथाडी कामगार ठाणे जिल्हा शहर व ग्रामीण, प्रोप्रायटर हिमांश पाटील अँड कंपनीचे.
तसेच मोफत पाण्याची सुविधा एक्वेरा वॉटर सप्लायरचे करण पाटील आणि हरिओम पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले, त्यांचा विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये 3 पारितोषिके वाटावी. त्यामध्ये मेडल किशन डॅबाजेस प्रोप्रायटर मनोज पाटील, प्रोप्रायटर कल्पेश पाटील यांनी स्पॉन्सर केलेले. त्यानंतर ट्रॉफी देवराज भालचंद्र पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य वडघर आधारस्तंभ यांच्याकडून स्पॉन्सर केले गेले आहे. आणि कोल्ड्रिंक्स आपण बघतोय स्वर्गीय दत्ता टकले यांच्या स्मरणार्थ अशोकजी टकले यांच्याकडून स्पॉन्सर केले, त्यांचा विशेष धन्यवाद. आणि केक पेस्ट्री हितेश पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले, त्यांचा विशेष धन्यवाद. इथे मात्र घुटना टेकवर सिक्सर देख सुरेख फटका आपण बघतोय बिग बडा प्राणाल चिराग मालीच्या बॅट मधून. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका केलेला आहे. फलंदाजाने गुडघा वाकवला आणि गोलंदाजाला अस्मान दाखवला. दुसऱ्या शब्दात असंही म्हणता येईल काय की फलंदाजाने गुडघा वाकवला आणि चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवला. हा षटकार आपण बघतोय चिराग मालीच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने वाढते 28 धावा. इथे मात्र कंट्रोल फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी 29 धावा. विजयाच्या उंबाट्यावर विलासमती राहणार संघ, कारण इथून फक्त न फक्त आपण पाहतोय 4 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि पराभवाच्या छायेत 911 निंबोली हा संघ. आकाशामध्ये कुठल्या प्रकारचे ढग नाहीत, मात्र पराभवाचे ढग नक्कीच आपण पाहतो निंबोली संघाच्या डोक्यावर. त्याचं कारण निंबोली संघाला पहिल्या इनिंग मध्ये लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आली नव्हती. कट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, चेंडू सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. इक्वेशन असं सोपं, अगदी एबीसीडी प्रमाणे सोपं झालेलं आहे. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये केवळ आणि केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. उलटा चेंडू होता, हा फायदा उचलता आलेला नाही फलंदाजाला. अजूनही प्रतीक्षा करावी लागते ते राहणार संघाला विजयासाठी. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी शुभम गुलवी हाताळताना आपण पाहतोय. षटकारानंतर चांगली वापसी केलेली आहे शुभम याने. इथे मात्र विजय फटका, चेंडू सीमारेषे बाहेर आणि 911 निंबवली संघ या स्पर्धेबाहेर. हार्डलक निंबवली आणि अभिनंदन राणाल. परम मित्र सागर कारभारी जो ढोंडाडवली चषकामध्ये गुरसई बी संघावर ठरला होता भारी. सरक 4 चेंडू मध्ये 4 षटकार कपिल विरुद्ध त्याने टोकून कारभार संघाला विजय संपादन करून दिला होता. सागर कारभारी आपण सुरेंद्र असेल की आपण व्यापीठ जोड्या आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि सागर कारभारीच्या नावे असा एक विक्रम आहे. गेल्या वर्षीच्या अंगामध्ये नक्षत्र इंटरप्राइज चौधरपाडा संघाविरुद्ध सरवली मैदानावर 3 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता असताना सलग 3 चेंडू मध्ये 3 षटकार टोकून अर्धव इंटरप्राइजेस खारबाव संघाला त्यांनी हरलेला सामना जिंकून दिला होता. सागर कारभारी आपण सुरेंद्र असेल की आपण आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर मॅन ऑफ द मॅच कडे पण बोलूया. तर मॅन ऑफ द मॅच चे प्रबळ दावेदार खरं तर दोन्ही बंधू होते, गितेश माली आणि चिराग माली. गितेश माली ठरला या सामन्याचा सामनावीर. अष्टपैलू गितेश माली यांनी नक्कीच सिद्ध केला होता. अष्टपैलू कामगिरी चिराग मालीची पाहायला मिळाली होती, मात्र गितेश माली मोठा पाहू आहे आणि नक्कीच मोठी कामगिरी त्याची पाहायला मिळते. एक पाऊल पुढे गितेश माली ठरला या सामन्याचा सामनावीर. आणि प्रणय पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. कालवार गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल.
हे आपण पाहू शकता चारही पारितोषिक दिले जातात मेडल ट्रॉफी कोल्ड ड्रिंक्स मैच के बाद कुछ मीठा हो जाए केक पेस्ट्री हितेश पाटील स्पॉन्सर वेल प्लेड गीतेश माले अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर बोलूया आपण पुढील सामन्याकडे. पुढील सामना सुरू होईल समालोचन कक्षामध्ये. आपण कुठल्या प्रकारचे चेंज नसणार आहे. तर बोलूया आपण पुढील सामना. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल एकविरा स्पोर्ट्स खारबाव विपक्ष बंद्रावती काल्हेर या दोन संघामध्ये. तर आमच्या ऑफिशियल पंच मैदानाकडे जाताना आपण बघूया एकविरा स्पोर्ट्स खारबाव संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि भद्रावती कालेरा संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. आजच्या दिवसामधील हा 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय भद्रावती कालेर विपक्ष एकविरा स्पोर्ट्स खारबाव या दोन संघामध्ये. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला गेलेला आहे आणि 4 षटके हे 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे.